नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमध्ये महाविकास आघाडी आज मोर्चा काढणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल स्वतंत्र अहवाल देणार आहे. अहवालातून नवी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कन्सल्टंट चेतन पाटील फरार झालाय. त्याच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ इथल्या घरी पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्याची पत्नी घरात होती, मात्र त्यानंतर कुलूप घालून ती सुद्धा फरार झाली. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसकडून निषेध आंदोलन पुकारण्यात आलं होतं. महाराज आम्हाला माफ करा अशा आशयाचे फलक यावेळी हातात घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध केला. मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाणार आहे. बारामतीतील इंदापूर मार्गावर लागलेल्या अजित पवारांच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. त्यामुळे हा बॅनर चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामतीत गावभेट दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान कहावगज येथील महिलांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. सुनेत्रा पवारांनी या समस्यांकडे लक्ष वेधून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. लाडकी बहीण योजनेवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. लाडक्या बहिणीला पैसे देताना फडणवीसांनी स्वतःचा वावर विकून पैसे दिले नाहीत, तुमचे आमचे पैसे दिले आहेत असं म्हणत जरांगेंनी टोला लगावलाय. आरएसएस प्रमुख डॉक्टर मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांसारखी एएसएल ॲडव्हान्स सिक्युरिटी असणार आहे. विधानसभा निवडणुकांमुळे राहुल गांधींच्या अमेरिकेच्या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. 10 ते 12 दिवसांचा दौरा आता 6 ते 7 दिवसांचा करण्यात आलेला आहे. राहुल गांधी येत्या 5 किंवा 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री अमेरिकेला जाणार आहेत. मायावती यांची पुन्हा एकदा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. लखनौ येथील पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सतीश मिश्रा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या मुजोर बँकांना सरकारनं चांगलाच दणका दिलाय. 10 बँकेच्या मॅनेजरवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारनं आदेश देऊन सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. बेमुदत संपावर जाण्यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेत मतभेद असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. राजपत्रित अधिकारी संघटनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप स्थगित केला. मात्र 29 ऑगस्टपासून संपावर जायचं की नाही याबाबतचा निर्णय कर्मचारी संघटना आज घेणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता राज्यभरातील जिल्ह्यात दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दूध भेसळ रोखण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. एम्सच्या व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅबोरेटरीला मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै नंतर म्हणजे 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार आहेत. पुणे मार्गावर सध्या ई बस धावतायत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला 214 ई बस मिळणार असून यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये 74 ई बस दाखल होती. सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. वारणा, कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं दोन्ही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जायकवाडी पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी 63% जाऊन पोहोचली आहे. धरणात 71,115 क्युसेकनं पाण्याची आवक होत असून मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पुण्यात झालेल्या पुरामुळे जिल्ह्यात 236 घरांची पडझड झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंद करण्यात आलेली आहे. मदतीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. घरांसाठी 4,000 आणि गोठ्यांसाठी 3,000 मदत देण्यात येणार आहे.
साताऱ्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरण अखेर भरलेलं आहे। धरणात सध्या 100 टीएमसी पाणीसाठा आहे। दरम्यान पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 12,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाळा आला की दिसतो तो इंद्रधनुष्य। बारामतीतील शारदानगर भागात इंद्रधनुष्याचं दर्शन झालं। हा इंद्रधनुष्य लोकांचं लक्ष वेधून घेत होता। जळगावातील एरंडोल तालुक्यात असलेल्या अंजनी धरणात अवघा 26% जलसाठा शिल्लक आहे। एरंडोल तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं धरणात अजूनही पाण्याची आवक झाली नाहीये। धरणावर अवलंबून असलेल्या 30 ते 35 गावांवर आता पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। सिडकोच्या 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। या योजनेमध्ये नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील विकसित नोडमधील पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश आहे। या घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागानं घेतलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्रातील मासेमारी नुकतीच सुरू झाली आहे। पापलेट माशांना दरही चांगला मिळत असल्यानं मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे। बंदरात ताजे मासे खरेदी करून विकण्यासाठी मच्छीमार महिलांची लगबग पाहायला मिळते। मागील 2 वर्षांपासून लसणाची लागवड कमी आहे, त्याचबरोबर उत्पादन देखील कमी आहे, त्यामुळे बाजारात कमी आवक होते। परिणामी आवक कमी असल्यानं दर गगनाला भिडलेले आहेत। घाऊक बाजारात प्रति किलो 150 ते 300 रुपयांवर असलेले लसूण आता 200 ते 400 रुपयांवर पोहोचले। हळदीला मागील हंगामात उच्चांकी दर मिळून देखील प्रतिकूल हवामान, अतिउष्णता आणि अतिपावसामुळे देशभरात हळद लागवडीमध्ये सुमारे 5,000 हेक्टरनं घट झाली आहे। सततच्या पावसामुळे राज्यात हळदीचे कंद कुजू लागलेत। यंदाच्या हंगामात हळदीची लागवड 3 लाख हेक्टरवर स्थिरावली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 11,364 क्विंटलची आवक झाली आहे। यात टोमॅटोला सरासरी 1,000 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंत भाव मिळालाय। एकूणच मागील काही दिवसात टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र आहे। ॲल्युमिनियम फॉईल किंवा रॅपिंग पेपरच्या विक्रीमध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालय लवकरच बदल करणार आहे। त्यानुसार कंपन्यांना फाईलच्या पाकिटावर लांबीसह जाडी किती आहे हे नमूद करावं लागणार आहे। घरातील रोजची कामं आणि मुलाबाळांचं शिक्षण आदी जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करणाऱ्या भारतातील महिलांची सतत ओढाताण सुरू असते। फार कमी महिलांना या दोन्हीमध्ये ताळमेळ साधून काम करणं शक्य होत असतं। मात्र घरच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे हातातील जॉब सोडावा लागल्याचं 39% महिलांनी सांगितल्याचं Naukri.comनं केलेल्या एका पाहणीतून समोर आलंय। नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो। बेरोजगार पुढील 10 वर्षात हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात। यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि दिल्ली एम्सच्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आलंय। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात क्षुल्लकपणावरून 2 गटात हाणामारी झाली। या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती। या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांकडून आज तेल्हारा शहर बंदची हाक देण्यात आली आहे। बीडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। शाळेतील या प्रकारामुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय। एका पालकानं हा व्हिडिओ काढत शिक्षकाला जाब विचारलाय। आंतरराष्ट्रीय कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरची मालमत्ता लिलावात घेतलेल्यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केलेली आहे। वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे। त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना स्थानिकांसह अनोळखी व्यक्तींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होतोय। सोलापुरात ठाकरे गटानं सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे। राज्य सरकारनं शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिक्षक भरतीसाठी तरुणांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। शासनाच्या आश्वासनानुसार शिक्षक पदाच्या नोकऱ्या मिळाव्यात या मागणीसाठी मागील 9 दिवसापासून तरुण उपोषणाला बसलेले आहेत। मात्र त्यांची अद्यापही दखल न घेतल्यानं तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोलापुरात मुक्कामी असणाऱ्या एसटी चालक वाहकांच्या विश्रामगृहाची बिकट अवस्था झाली आहे। विश्रांतीगृहाच्या छताला गळती लागल्याचं चित्र आहे। याशिवाय जवळपास 300 कर्मचाऱ्यांमध्ये केवळ एकच बाथरूम असल्यानं कर्मचारी वैतागलेत। सांगली जिल्हा बँकेनं कर्जदार शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतलाय। कर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 10,000ची मदत देण्यात येणार आहे। बँकेच्या वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। मालवणच्या राजकोटमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं चंद्रपुरात आंदोलन केलं। शिवाजी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत युती सरकारविरोधात नारेबाजी केली। राज्यातील अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे करण्यात यावेत। त्यासह आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे।
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान पीडब्ल्यूडी मध्ये लाखोंचा घोटाळा झाल्याचे उघड झाले। हिवाळी अधिवेशनादरम्यान श्रमिकांना देण्यात येणारी मजुरी पीडब्ल्यूडीच्या तत्कालीन उपविभागीय अभियंत्यानं परस्पर लाटून तब्बल 42 लाखांचा घोटाळा केलाय। या प्रकरणी पोलिसांनी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली केळशी सागरी महामार्गावर ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनलाय। हर्णे ते केळशी दरम्यान या सागरी मार्गावर दरड कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधीच या रस्त्याची योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होती। सांगलीत एका कबड्डीपटूची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। अनिकेत हिप्परकर असं या तरुणाचं नाव आहे। शहरातल्या जामवाडी या ठिकाणी धारदार शस्त्रानं वार करत अनिकेतची हत्या करण्यात आली असून हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे। जळगावातील भास्कर मार्केट समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एका तरुणानं गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे। या तरुणानं गोळीबार का केला याचा पोलीस तपास करतायत। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील मांतय्या बेडके या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेला आहे। सुरुवातीला शाळेमध्ये फक्त 8 विद्यार्थी होते, मात्र सरांच्या प्रयत्नांमुळे आता या शाळेची पटसंख्या 130 इतकी झाली आहे। त्यामुळे या शिक्षकाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। पुण्याच्या धायरी परिसरात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं। यावेळी रुपाली चाकणकरांसह शेकडो महिलांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात महिला संरक्षणाची शपथ घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेलगतच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली। निवडणुकांमुळे नागपूरसह मध्य प्रदेशातील सीमेलगतच्या 36 गावांवर विशेष लक्ष राहणार आहे। रेल्वे तिकीटचं रिफंड आता 2 तासात खात्यात मिळणार आहे। पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जनरेशन ई तिकीट प्लॅटफॉर्म विकसित केलं जाणार आहे, त्यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटींनी वाढणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा आज 24 तासांसाठी बंद असेल। या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू ठेवणार आहे। राज्यात कीटकजन्य, जलजन्य आणि प्राणीजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तसंच विविध विभागांच्या समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला। उच्चस्तरीय समितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे आणि यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना आळा बसणार आहे। पेशवा घराण्याचे वंशज तसंच देवदेवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर उदयसिंह पेशवे साहेब यांची प्राणज्योत मालवली आहे। अल्पशा आजारानं त्यांचा मृत्यू झालाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।